पहाटे नयनांना भुलवणारा तो रवी, नभात रंग उधळतो, विलोभनीय तो नजारा, गाली हास्य फुलवतो. मला हा रवी विलक्षण आनंद देतो. दुपारी तप्त उन्हांच्या लहरीत एखादी झाडाची फांदी सुखद सावली देते. ते झाड मला अत्यंत आनंद देते. सायंकाळची वेळ जरा अल्लड, मावळतीचे गंध निराळे, तो रात्रीचा चंद्र मनास बुलवतो. धुंद हा रात्रीचा प्रहर मला निखळ आनंद देतो. आयुष्याच्या वाटेवर असतात असे किती सुख दुःखाचे सोळे, नेमकी आनंदाची व्याख्या लिहावी कशी, हा प्रश्न मला रोज छळे, हा प्रश्न मला रोज छळे. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो बहुतांशी म्हणजे झाडांवरतीच असणार आहे, की मी झाडांची कशी काळजी घेते, कसं खत पाणी देते, झाडांच्या बाबतीत काय काय केअर करते. तर हे बघा, हे मी रिसेंटली ना मिशोमधून मी हे कंटेनर्स मागवले होते. तुम्हाला दाखवलं होतं की मी हे अशी छोटी छोटी झाडं, फुलझाडं आणली होती. तर ती अशा छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये म्हणजे पॉट्समध्ये खूप बघा किती सुंदर दिसतात. आणि पॉट्सचा ना हा पांढरा रंग अगदी खुलून दिसतो मस्त. तर मी त्याची लिंक देईन तुम्हाला मिशोवरून. अगदी खरंच खूप स्वस्तात पडले आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. ज्यांना हवं असेल तुम्ही नक्की मागवू शकता. आणि जे नीम ऑइल आणलं होतं ना, नीम ऑइलच्या बाबतीतली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की नीम ऑइल हे शक्यतो संध्याकाळी झाडांवरती स्प्रे करायचं. म्हणजे ते छान झाडांवरती ना ऑइल बसल्यानंतर त्याच्यावरती एक प्रकारचं वॅक्स जमा होतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण लगेचच त्याच्यावरती पाणी घालतो ना, तर तो वॅक्स कधी कधी निघून जातो लगेचच. म्हणजे मग आपण जे ऑइल स्प्रे केलेलं असतं ते तेवढं प्रभावी काम करत नाही. तर म्हणून नीम ऑइल शक्यतो संध्याकाळी मारायचं, म्हणजे रात्रभर झाडांवरती ते छान राहतं आणि जे पण आपले काही किड्या मुंगे किंवा काही झाडांना जी कीड लागलेली असते ना, ती लवकरात लवकर बरी व्हायला मदत करते. आणि त्यानंतर सकाळी मग फ्रेश असं छान पानांवर पूर्ण असं व्यवस्थित पाणी घालून स्प्रे करून पानं छान धुवून घ्यायची. म्हणजे जे नीम ऑइल झाडांवरती जे बसलेलं असतं ते निघून जातं. तर कारण सगळ्यांनाच माहिती असतं असंही नाहीये. आपण फक्त काय खतं किंवा काही गोष्टी आपण फक्त आणतो, पण त्याचा कसा प्रॉपर वापर करायचा हे देखील आपल्याला तेवढंच माहिती असलं पाहिजे. त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाण घेतलं तर कदाचित ते झाडाला हानिकारक ठरू शकतं. कमी प्रमाण घेतलं तर त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर म्हणून या गोष्टी आणताना आपण त्याला कसं वापरायचं हे सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. केमिकल बेस स्प्रे यूज करण्यापेक्षा अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिक जे स्प्रे आहेत म्हणजे नीम ऑइल, तर हे सगळ्यात बेस्ट वाटतं मला कधीही. तर पहिले ना आधीच्या घरी मी म्हणजे 2 दिवसांनी 3 दिवसांनी माझं अशा प्रकारे ओट्याचं डीप क्लिनिंग नेहमी असायचं. पण आता सध्या तसं होत नाही शक्य. त्याचं कारण म्हणजे की पहिली तर ही ओट्याची लेंथ, म्हणजे लेंथ बरोबर आहे, पण त्याची जी विड्थ आहे ना, म्हणजे जागा जी आहे ना, ती थोडी छोटी आहे. कारण बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई हा कुठला ओटा आहे, कुठल्या प्रकारचा ओटा आहे. त्याला कॉर्ड्स म्हणतात आणि वापरण्यासाठी म्हणजे चांगला आहे, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण कलर जर तुम्ही व्हाईट कलर घेतलात ना, तर तुम्हाला खूप मेंटेन करावं लागतं. म्हणजे जराही काही डाग पडला तर लगेचच पुसून घ्यावं लागतं. भरपूर जेवण बनवताना वगैरे पण खूप काळजी घ्यावी लागते. जिथे घरात एकापेक्षा 2 स्त्रिया असतील तर तिथे तर खूप म्हणजे मॅनेज करणं खूप कठीण होऊन जाईल. एकाच्याच हातात असेल तरच व्यक्ती व्यवस्थित मॅनेज करू शकते. आणि ज्यांची कामं खूप घाईची आहेत, पटापट करावं लागतं, तर मी तर त्यांना सजेस्ट करेन की व्हाईट ओट्याकडे तुम्ही जाऊ नका. त्यापेक्षा छान ब्राऊन, अगदी लाईट ब्राऊन, कॉफी असे शेड येतात ना, ते शेड तुम्ही घ्या. कारण ह्याला खरंच खूप मेंटेनन्स आहे. दिसायला खूप 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 छान दिसतो, अगदी रिच दिसतो, पण मेंटेन करायला खरंच खूप त्रासदायक आहे. आणि स्पेशली जर तुम्हाला असा ओटा बनवायचाच असेल तर आणखीन एक ऑप्शन मी तुम्हाला सांगते की जे हे बेसिंगचं ऑप्शन आहे ना, म्हणजे ते आपण रेग्युलर आपली भांडी घासतो ते बेसिंगचं ऑप्शन वेगळं असलं पाहिजे. आता बऱ्याच घरांमध्ये बघा, म्हणजे बऱ्याच फ्लॅट सिस्टम मध्ये आता जो टग एरिया आहे ना, तो वेगळा दिला जातो. तिथे तुम्ही एक्स्ट्रा बेसिंग सुद्धा बनवून घेऊ शकता.
तर अशी जिथे सोय असेल ना, तर तिथे हे बेस्ट, म्हणजे तिथे तुम्हाला जास्त त्रास पडणार नाही. कारण शक्यतो आपण जेव्हा भांडी वगैरे घासतो ना, तर तिथे खूप स्क्रॅचेस येतात आणि डागही खूप पडतात. तर म्हणून म्हणजे मला जो अनुभव येतोय आता हे वापरण्यामुळे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते. कारण फक्त माझं बघून तुम्ही बरेच जण फॉलो करता बऱ्याचशा गोष्टी. तर त्यातून काय अनुभव येतात, कशी आहे ही गोष्ट, ते पण तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करणं हे पण माझं कामच आहे. तर त्याच्यामुळे एक तर हे महागही खूप पडतं. नॉर्मल आपले जे कडप्पा वगैरे असतात, मार्बल असतात, ते एवढे महाग नसतात. हे खूप महाग असतं. घेताना आपल्याला अखंड त्याची जी शीट असते ती पूर्ण घ्यावी लागते आणि विड्थ वाईज सुद्धा तो कमी आहे. म्हणून पाणी जेव्हा आपण बघा धुतो ना अशा प्रकारे, तर बऱ्याचदा पाणी ओट्याच्या खाली सुद्धा येतं. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता मी जेव्हा यूज करते त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते. पण क्लीन केल्यानंतर अगदी म्हणजे स्वर्गसुख तुम्ही असं म्हणाल. इतकं सुंदर दिसतं ना, की म्हणजे काय सांगू. खूप छान वाटतं. व्हाईट अगदी शुभ्र पांढरा रंग खूप सुंदर दिसतो. आणि गॅस पण असा धुवून वगैरे क्लीन केल्यानंतर आहे ना, सुक्या फडक्याने असं अगदी पुसून घ्या. आपली शेगडी अगदी नव्यासारखी चमकायला लागते. अशा प्रकारच्या आधुनिक प्लॅटफॉर्मवरती ना आपल्याला खूप घाईघाईत कामं करणं कधी-कधी खूप कठीण होऊन जातं. अगदी सांभाळून कामं करावी लागतात आणि त्यानंतर जर आपल्याला रोजच जेवण झाल्यानंतर ओटा स्वच्छ लखलखीत धुवायची सवय असेल, तर ती या ओट्यावरतीची सवय जरा आपल्याला कमी करावी लागते. कारण तुम्ही स्क्रबने जेव्हा घासता ना, तेव्हा त्याच्यावरती जी ओरिजिनल जी शाईन असते ना, ती हळू कमी व्हायला लागते. पण बेसिंग मात्र अगदी चकाचक घासून स्वच्छ केलं पाहिजे. कारण रोजची आपली भांडीच 2-3 वेळा आपली दिवसभराची भांडी होतात. बरीच किचनची जी कामं असतात ती या बेसिंगमध्येच होतात. तर त्याच्यामुळे बेसिनचं जे भांडं आहे ना, ते घेतानाच थोडंसं मोठं घ्यायचं छान आणि मस्त म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही घेतलत एकदाच, तर तुम्ही एक हात जरी फिरवलत ना, तरी तुमचं वॉश बेसिंग अगदी मस्त असं चकचकीत, क्लीन आणि छान होतं. या लिक्विड डिस्पेन्सरच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं होतं ना, ते अगदी खरं निघालं, की ते आता वर्क करतच नाहीये. म्हणजे प्रेस केलं ना, तर लिक्विड वरती येतच नाहीये. म्हणजे खूप कमी त्याची हे असते मला वाटतं गॅरंटी, लवकर खराब होऊन जातं. पण सध्या मी ते असंच वापरते विदाऊट पंपिंग करता. त्याचं वरचं झाकण काढून घेते आणि मग त्याच्यातून लिक्विड घेते. कारण ते लिक्विड यूज करायला बरं पडतं. शुक्रवारी होती अन्नपूर्णा जयंती. तर जे स्वयंपाकघर आपल्याला 24 तास वर्षाच्या 12 महिने आपल्याला अन्न पुरवत राहतं, ज्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी ज्या चांगल्या असतात त्या मिळतात. आपली भूक भागते. तर त्या अन्न देवतेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नपूर्णा जयंती म्हणजे या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची आपल्या स्वयंपाकघरात अशा प्रकारे छोटीशी का होईना पण पूजा ही केलीच पाहिजे. पूजा ही यासाठी केली जाते, की त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता किंवा आभार आपण व्यक्त करायचे. तर आता सुरू होणार आहे माझं सगळं जे बागकाम किंवा गार्डनिंगचं जे काम आहे त्याच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे जे कोकोपीट म्हटलं जातं, तर त्याची अख्खी अशी वीट मिळते. तर ही ऑनलाईन सुद्धा मिळते आता. ही तर मी नर्सरीमधून आणली होती आणि ह्याला बरेच महिने महिने पण नाही म्हणता येणार, वर्ष झालं असेल, की मी ही आणून अशीच ठेवली होती. कारण कोकोपीटचा जास्त काही वापर मी केला नव्हता. माझ्याकडे सुट्ट्यामध्ये होतं. पण लूजमध्ये घेतलं ना, तर आपल्याला म्हणजे थोडंसं महाग पडतं. तर म्हणून अशा प्रकारची पूर्ण ह्याची एक ब्रिक येते, वीट येते. ही जर आणली, तर तुम्ही थोडं-थोडं त्यातलं काढून, थोडं-थोडं बघा अशा प्रकारे मी दाखवते पुढे, की थोडंसं असं भिजत टाकायचं थोडा वेळ. म्हणजे 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त तुम्ही भिजत टाकलत ना, तरी ते अगदी सुट्ट-सुट्ट म्हणजे जशी माती कशी असते, तशी अगदी सुट्टी होते. हे कोकोपीट म्हणजे नक्की काय असतं? तर नारळाची जी म्हणजे
भुसा जो असतो ना नारळाचा, जी किशी असते वरती निघते नारळाची, त्याच्यापासून हे बनवलं जातं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, की हे जेव्हा आपण मातीमध्ये घालतो, म्हणजे कुठल्याही झाडाची जेव्हा आपण माती बनवतो, मातीमध्ये जर तुम्ही हे घातलत ना, तर मातीचं पाण्याचं जे ड्रेनेज आहे, ते अगदी अगदी छान होतं. पाणी अगदी पटकन झाडांमधून खाली येतं किंवा माती गच्च होत नाही झाडांची. तर आता मी कशाप्रकारे हे बनवते ते पण मी दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे ते भिजत ठेवलं होतं. 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलं. त्यानंतर मस्त असं ते पिळून घ्यायचं गच्च आणि छान असं प्रकाशामध्ये म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये छान असं वाळत टाकायचं. त्याला 1 दिवस म्हणजे कडक ऊन जर असेल तुमच्याकडे तर एका दिवसात सुद्धा ते सुकून जातं आणि कडक ऊन नसेल, फॅनच्या खाली वाळवायचं असेल तर 2 ते 3 दिवस तुम्हाला लागतील हे सुकण्यासाठी. आणि जर तुम्हाला असंच मातीमध्ये ओलं जरी घालायचं असेल, तरीही तुम्ही ते ओलं सुद्धा घालू शकता. पण मला झाडं लावण्यासाठी ना माती पूर्ण बनवायची आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळी सगळी खतं मिक्स करणार आणि मग त्याच्यामध्ये समजा ओलंच टाकलं, तर ते सुरुवातीलाच सगळं मिक्सचर ओलं होऊन जाईल. तर म्हणून मी बघा ते छान सुकवलं 1 दिवस आणि ते अगदी कडक ऊन येतं. त्याच्यामध्ये ते मस्त सुकलंय. तर आता मी या मोठ्या टबमध्ये काय घेतलंय, पहिले कंपोस्ट घेतलंय. म्हणजे आपलं जे नॉर्मल गाईचं शेणखत असतं ते घेतलं. त्यानंतर वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत घेतलं. त्यानंतर थोडीशी नीमखली टाकली. हे सगळं ना मी ऑनलाईन मागवलंय. उगाव.com मधून ना मागवते. त्याची क्वालिटी खूप छान आहे. मला आवडली. आणि त्यानंतर आणखीन एक सध्या मी खत एक मागवलं ते म्हणजे की सरसो की खली. म्हणजे आपली मोहरी जी असते ना तिच्यापासून खत बनवलं जातं. तर सध्या काय आहे की म्हणजे थंडी खूप वाढली आहे. तर झाडांना ना आतल्या थोडीशी मॉइश्चरची आणि थोड्याशा गरमीची गरज असते. तर थोड्याशा प्रमाणात जर तुम्ही ते घातलत ना झाडांना, तर झाडांची फुलं सुद्धा छान येतात. तुम्ही सगळ्या इनडोअर प्लांट पासून सगळ्या झाडांना ते वापरू शकता. पण त्याचं प्रमाण अगदी थोडं ठेवावं लागतं. तर ते वरूनही घालता येतं किंवा अशा प्रकारे जेव्हा माती बनवता, तेव्हा मातीसाठी सुद्धा घालता येतं. तर ही मी नर्सरीमधूनच त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं, की मी नर्सरीमधून जी झाडं आणली, त्याच्यासोबतच माती सुद्धा घेऊन आली आहे. जशी-जशी आपण माती बनवतो, आता मी फक्त 2 पॅकेट याच्यामध्ये मिक्स केले आणि बाकी सगळं याच्यामध्ये संपूर्ण असं खत आहे. म्हणजे हे बनवताना मला कसली आठवण येते माहितीये का? जे आपण मेथीचे डिंकाचे लाडू बनवतो, ते कसे आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असतात. 1000 प्रकारचे आयटम आपण त्याच्यामध्ये घालतो. तर तसाच हा प्रकार झालाय काहीतरी, की छान सगळे अर्धी खतं आणि अर्धी माती असं जेव्हा प्रमाण येतं ना, तेव्हाच आपली झाडांची जी माती असते ती सुपीक बनते आणि तेव्हाच झाडांना पोषण सुद्धा मिळतं. तुम्ही विचार करा ना, तुम्ही रोज फक्त चपाती भाजीच खाल किंवा डाळ भातच खाल, तर तुमच्या शरीराला जे पाहिजे ते मिळेल का? नाही. तुम्हाला फळं खावी लागतात. इतर काही ज्याच्यामधून प्रोटीन मिळतं, लोह मिळतं, अशी बऱ्याच गोष्टी खाव्या लागतात. तसंच झाडांच्या बाबतीत सुद्धा असतं. बऱ्याच जणांची ही कंप्लेंट असते, की आमची झाडं व्यवस्थित वाढत नाहीत. पण झाड लावताना आपण जी बेसिक जी काळजी आहे ना, ती जर व्यवस्थित घेतली ना, तर झाड नेहमीच छान वाढतात, फुलंही छान येतात. तर आता ही मी मातीची कुंडी घेतली आहे. जितकी तुम्ही मातीची कुंडी घालणार, तितकी तुमची सगळी झाडं खूप छान राहतील. पण काही वेळेला म्हणजे मातीच्या कुंड्या वापरता येत नाहीत, कारण मुळं खूप गच्च कधी होऊन जातात झाडांची किंवा मोठी झाडं असेल, तर मग मातीची कुंडी खूप हेवी होऊन जाते. पण शक्यतो मी म्हणेन, की मातीच्या कुंडीमध्ये झाडं लावा. बघा झाडं खूप वर्षानुवर्षे छान राहतात. तर आता ही मी छोटी 8 इंचाची मातीची कुंडी आहे माझ्याकडे. ह्याला छान होल सुद्धा आहे आणि ह्याला एक गोष्ट केली आहे ती म्हणजे, की आतमध्ये होल लपवण्यासाठी किंवा होल बुजू नये यासाठी ना मी एक पणती घेतली होती आणि ती उलटी करून त्या होलवरती ठेवली आहे. कारण कधी-कधी आपल्याला त्या ज्या आपण खाली टाकतो दगडं किंवा छप्प्या, तर त्या मिळतातच असं नाही. तर ही पणती टाकून बघितली आहे. म्हटलं बघू ही काम करते का? पाणी ड्रेन करते का व्यवस्थित? हे गुलाबाचं झाड आहे जे मी लावतेय, तर काढताना बघा आपण प्लास्टिक जे येतं नर्सरीमधून ते अशा प्रकारे काढायचं. त्याला 3 ठिकाणी कट्स केले ना, तर अगदी व्यवस्थित तुमचं जे झाड आहे ते बाहेर पडतं. नाहीतर बाजूची जर जो बुंदा आहे पूर्ण तो जर तुम्ही काढून टाकलात, तर झाड लवकर स्ट्रेसमध्ये जातं कारण त्याची मुळं मोकळी होतात. आणि नर्सरीमधून झाडं आणल्यानंतर लगेचच कधीही लावायची नाहीत.
त्यांना थोडंसं ॲटलीस्ट 2 ते 3 दिवस तुमच्या घरातल्या वातावरणाला, तुमच्या घराला त्यांना ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ द्यायचा आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी मग तुम्ही ती झाडं लावायला घ्या. बरीच झाडं वर्षानुवर्ष आपल्या सोबत असतात, म्हणजे टिकणारी असतात आणि बरीचशी झाडं असतात ती सीझनल असतात. जशी मी जी फुलांची झाडं सध्या आणली आहेत, तर ती फक्त थंडीपुरतीच त्याला फुलं येतात आणि नंतर ती झाडं खराब होऊन जातात किंवा लवकर हे होतात, मरतात. तर अशी सीझनल झाडं सुद्धा असतात. पण मला आवडतात ती म्हणजे की जी कायम आपल्यासोबत राहतात ना, मला अशी झाडं जास्त आवडतात. पण सध्या मी ती फुलांची झाडं अशीच आणली होती. मला दिसली होती नर्सरीमध्ये, छान वाटली म्हणून मी ती आणली होती. पण शक्यतो माझा विचार असतो, की फुलांसाठी मी झाडं खूप कमी वेळा आणते. मला आवडतं ते म्हणजे ग्रीनरी, हिरवागारपणा आवडतो झाडांचा. तर त्याच्यामुळे अशी झाडं लावायला मला जास्त आवडतात. तर बघा माती लावताना ना, अगदी दाबून-दाबून माती लावायची. कारण ह्याच्यामध्ये कोकोपीट मिक्स केलेलं असतं. तर जेव्हा तुम्ही वरून पाणी घालता ना, मग ती माती खाली दबली जाते. तर म्हणून सुरुवातीलाच माती थोडी जास्त घालायची आणि छान दाबून घालायची. आता जे गुलाब खराब म्हणजे सुकलं होतं ना, तर ते मी काढून टाकलं. फुलं जी सुकतात किंवा खराब होतात, तर ती नंतर तुम्ही काढून टाका. नाहीतर ती झाडाची एक्स्ट्रा एनर्जी त्या फुलाला म्हणजे मेंटेन करण्यामध्ये जात असते. तर जी पणती ठेवली होती, त्या पणतीची ट्रिक काम केली की नाही, हे आपण चेक करूया. तर बघा झाडाला पाणी घातल्यानंतर जेव्हाही तुम्ही झाड लावता किंवा खतं घालता, त्यानंतर लगेचच झाडांना पाणी घातलं पाहिजे. कारण खतांमध्ये ना उष्णपणा असतो. तर बघा विदिन अ सेकंड्स त्या कुंडीतलं पाणी बाहेर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या झाडांचं ड्रेनेज असलं पाहिजे. झाडांमध्ये पाणी घातल्यानंतर ते कुंडीमध्ये जर तसंच जमा होत असेल, तर झाडांची मुळं खाली सडायला सुरुवात होते आणि त्यामुळे झाडं लवकर मरतात. ही माझ्याकडे एक नर्सरीमधून झाड आणलं होतं ना, त्याचीच कुंडी होती. पण त्याचे ड्रेनेज होल बघा, म्हणजे अगदी त्याला भरभरून असे ड्रेनेज होल त्यांनी दिलेले आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच त्यांची झाडं जास्त टिकत असतील मला वाटतं. आपण मध्ये फक्त एकच होल काढतो आणि त्याच्यामध्ये झाड लावतो आणि बघा ह्याच्यामध्ये किती सारे ड्रेनेज होल आहेत. मग त्याच्यामुळे जे पाणी टाकलं जातं ना झाडांना, ते प्रॉपर लगेच कुंडीमधून खाली येतं. तर हे जे सदाफुलीचं झाड आहे ना, हे मला लावायचं आहे. अगदी चिटुकलं-पिटुकलं झाड आहे. पण ते प्लास्टिकमध्ये ठेवण्यापेक्षा जर कुंडीमध्ये लावलं ना, तर ते लवकर छान वाढेल आणि सदाफुलीला खूप छान भरपूर फुलं येतात. तर म्हणून म्हटलं, की हे पण झाड लावून घेऊया. तर हे सध्या जी नॉर्मल झाडं आहेत ना, त्याच्यासाठी मी कोकोपीट सध्या कमी मिक्स केलंय आणि जेव्हा तुम्हाला इनडोअर झाडं लावायची असतात, म्हणजे मनी प्लांट म्हणा, स्पायडर प्लांट म्हणा, स्नेक प्लांट म्हणा, तर अशा प्रकारच्या इनडोअर प्लांट लावताना ना तुम्ही कोकोपीटचा जास्त वापर करा. माती कमी घेतली तरी चालते. म्हणजे ते झाड अगदी हलकं असं छान राहतं आणि माती गच्च होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे मुळं खराब होत नाहीत झाडाची. आता प्रत्येक झाडामध्ये ना खूप सारी व्हरायटी आली आहे. म्हणजे सदाफुलीच्याच बाबतीत जर तुम्ही बघाल, तर एवढ्या प्रकारची तिथे फुलं होती. पण जे नॅचरल किंवा जे ओरिजिनल पहिली जी सदाफुली मिळायची ना, तशी सदाफुली मला दिसली नव्हती तिथे. सगळी अशी हायब्रिड होती सदाफुली. म्हणजे त्याच्या फुलाच्या आकारावरूनच किंवा रंगावरूनच आपल्याला समजून जातं, की ही ओरिजिनल सदाफुली आहे, की ही हायब्रिड सदाफुली आहे. तर सदाफुलीच्या झाडाला खूप जास्त असं मेंटेनन्स पण लागत नाही. अगदी कुठल्याही कंडिशनमध्ये आणि अगदी वर्षाच्या 12 महिने ह्याला फुलं येत राहतात आणि छान ते झाड मोठं पण व्यवस्थित होतं. त्याला जर तुम्ही प्रॉपर सगळ्याच झाडांना जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित कटिंग करत राहाल ना, महिन्यातून एकदा तरी झाडांच्या फांद्या ज्या असतात, त्या व्यवस्थित जर तुम्ही कटिंग केल्यात ना, तर बघा झाड खूप छान ग्रो करतं. जसं आपल्या केसांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी ना आपल्या स्वतःशी रिलेटेड आहेत. जसे आपण आहोत ना तशीच झाडं आहेत. ती सुद्धा सजीव आहेत. ती सुद्धा बोलतात, ती सुद्धा ऐकतात. तर त्यांना फक्त माती आणि खतांची गरज नसते, तर त्यासोबत गरज असते तर तुमच्या प्रेमाची, तुमच्या स्नेहाची आणि तुमच्या छान बडबडीची सुद्धा त्यांना गरज असते. बघा झाडं असं म्हटलं जातं, की घरामध्ये म्हणजे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने झाडं जे पण सजीव जे आहे घरामध्ये, तर ते निगेटिव्हिटी पहिले ॲब्झॉर्ब करतात. तुम्ही कधी-कधी बघत असाल एखादं झाड अचानक लगेचच
कोमेजून जातं किंवा सगळं व्यवस्थित असतं, त्याला खत असतं, पाणी असतं, ऊन असतं, सगळं व्यवस्थित असतं, तरीही झाड कधी-कधी अक्षरशः पूर्ण कोमेजून जातं किंवा मरून जातं. तर त्याचं कारणच ते असतं, की जी निगेटिव्हिटी असते ती झाडं पहिले ॲब्झॉर्ब करतात. तर अशा प्रकारे भरपूर झाडं लावा आणि छान पर्यावरणाची काळजी घ्या आणि तुमची सुद्धा काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.